गोगावले यांच्याशी पण बोलणं झालं. काय नेमकं बोलणं झालं? कुठे बोलणं झालं? याच ठिकाणी पायऱ्यांवर म्हणलं पायऱ्यावर म्हणलं मंत्रिमंडळ विस्ताराचा तुम्हाला गाजर दिला असं मी भरत गोगावलेनं सांगितलं. काय म्हणाले बरं? ते म्हणले भरत गोगावले म्हणाले हा गाजर हा मी पाहिला, आता मी गाजर खाऊनच जगतो म्हणाले. त्यांना माहिती आहे आता गाजर शिवाय दुसरं काय मिळणार. सत्ताधारी बॅनर दाखवत आहेत, राहुल गांधींची खिल्ली उडवत आहेत. काय म्हणतात? असं आहे ते खायला पण पेढे खाल्ले ना त्यांनी, त्यांच्या मनामध्ये थोडं थोडं वाटते का आनंद झालेला आहे. आणि 75 कोटी रुपयाचा गाजर दिलेला आहे सर्वांना बजेट. महाराष्ट्रामध्ये कोण गिरा और किसकी टांग ऊपर गई हे त्यांनी मान्य केलंय, म्हणून तो बॅनर फडकवला. तुम्ही काल पेढे खाऊ घातले, ते पेढे गोड लागले नाही वाटतं त्यांना? नाही, आमच्या पेढे खालेत, चेहऱ्यावर आनंद होता, पण तो दाखवता येत नव्हता. त्याचेच ते बॅनर होते. ते बॅनर स्वतःच्या नेत्यांच्या अपयश लपवण्यासाठी, स्वतःच्या नेत्याची कारकिर्दीवर आलेलं जे काही अपयश आहे ते झाकण्यासाठी हे अशा प्रकारची बॅनरबाजी केली. बजेटमध्ये प्युअर गाजर दिसणार आहे. सरकारची तिजोरी खाली आहे. 7,11,298 कोटीचं कर्ज आलं, पैसेच नाही. आणि महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेलाय. गुजरात एकेकाळी 11व्या-12व्या नंबर होता, 5 नंबरवर आला. तेलंगणा मागे होता, तो पुढे गेला. आणि महाराष्ट्र गाजर हलवा, सरकार चालवा, एवढंच काम राहिलं. नेरेटिव्ह कोण सेट करताय? नेरेटिव्ह कोण सेट करताय? परवा काय झालं आपल्या पुण्याच्या प्रकरणामध्ये? जे मुख्यमंत्री आज सांगतायत की आम्ही नेरेटिव्ह सेट करून निवडणुका लढल्या, तुम्ही काय केला? जे आता काढतो ना मी हाऊस मध्ये, कुठला नेरेटिव्ह सेट करायचं काम केलंय? सगळं नोट आहे ना आमच्याकडे. विषय नेरेटिव्हचा नाही, अपयश मान्य करणं. तुमची कारकीर्द ही राज्यातील या महायुती सरकारची वादग्रस्त, डागग्रस्त, कमिशनखोर, टेंडरबाज अशी ओळख झाली आहे. तुम्ही तिजोरी लुटली इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. 40% कमिशन खाणारं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधी आलं नाही. ते म्हणतात 0.3% मत आहे, ते फक्त जास्त आहे. आपल्याला जास्त ओ मोदींचा चेहरा दाखवून मागच्या तुलनेमध्ये किती होते वाढलेत त्यांचे, ते कितीवर आलेत हे सांगा. 18 सभा घेतल्या, रोड शो घेतला, 14 ठिकाणी पडलेत. आता चेहराच कोणाचा आहे? हा